माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता ओमासेंसह एकूण 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। 1.5 एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे आणि बाळासाहेब ओमासेंमध्ये वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। धमक्यांना घाबरत नाही, धमक्या देणाऱ्यांना सरळ करू अशी आक्रमक भूमिका आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतलेली आहे। अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, तर इंस्टाग्राम अकाउंटवरून शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामधील खडकगावामध्ये चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गट समोरासमोर आले। यावेळेस दगडफेक झाली। या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाले, तर जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कळंब शहराला पाणी टंचाईच्या झळा बसतायत। शहराची लोकसंख्या 30,000वर गेलेली आहे, पण पाणी पुरवठा 1000 लोकसंख्येप्रमाणेच सुरू आहे। मुबलक पाणी असताना सुद्धा सध्या सुरू असलेली योजना अपुरी पडत असल्याने टंचाईच्या झळा बसतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलकुंभाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। 16 एप्रिलपासून शिवसेनेकडनं लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे।